नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते इस खास खबर की ओर। डोंबिवली से ये खबर है, जहां केडीएमसी फा प्रभाग के सहायक आयुक्त हेमा मुंबरकर की ओर से डोंबिवली पूर्व के छत्रपति शिवाजी महाराज चौक के पास त्रिमूर्ति नगर के सड़क पर आधी से अधिक सड़क फूलों पौधे के बगीचे बनाकर व्यापार करने वाले अनाधिकृत दुकानों पर कार्रवाई की गई। बता दें कि डोंबिवली पूर्व में सावलाराम क्रीड़ा MIDC और डोंबिवली शहर प्रवेश करने के लिए त्रिमूर्ति नगर का रास्ता मुख्य माना जाता है। इस रास्ते पर गाड़ियों की आवाजाही ज्यादा होने के कारण सड़क पर कोई हादसा ना हो, इसलिए ये कार्रवाई की गई है। एक अपघात सुद्धा घडलाय असा आणि त्याबाबतच्या तक्रारी भरपूर प्रमाणात प्राप्त झालेल्या आहेत। ट्विटरवर, लेखी, RTI स्वरूपात अशा भरपूर स्वरूपात तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। तर याबाबत आपण ह्या कुंडीवाल्यांना नोटीस पण दिलेली आहे, त्यांना त्यांचं सामान काढून घेण्याकरता वेळ सुद्धा दिलेले आहे। असं असताना सुद्धा ते ऐकत नाहीत आणि रोडवर मात्र ते बस्तान मांडून बसलेले होते। त्यांचं नळ कनेक्शन सुद्धा कट करून पाहिलं तरी सुद्धा ते ऐकत नव्हते। मग आज शेवटी मला त्या वरिष्ठांच्या निर्देशानुसार आज ही अशी कारवाई करावी लागली। त्यांची पूर्ण शेड तोडावं लागलं, नळ कनेक्शन, लाईट कनेक्शन बंद करावं लागलं आणि अपघात टळण्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि रस्ता मोकळा केलेला आहे। नागरिकांना जो चालण्याचा जो त्यांचा हक्क आहे, पदपथ त्यांचा हक्क आहे, तो पदपथ मी रिकामा केलेला आहे आणि प्रशासनामार्फत मी सांगू इच्छिते की हा चालण्यासाठी नागरिकांना चालण्यासाठी हा मोकळा रस्ता करून दिलेला आहे आणि स्वच्छ आणि सुंदर काहीतरी गोष्टी आपण करण्यासाठी आवश्यक असल्यामुळे हे सातत्य राहण्याकरताच मी आज त्यांचं नुकसान केलेलं आहे। शेड तोडलेली आहे, पूर्ण तोडलेली आहे। कारण का त्यांना मी सांगितलं होतं की रस्त्यावर येऊ नका, अपघात होत आहे, तर तुम्ही त्याप्रमाणे काळजी घेणं आवश्यक आहे। तर न ऐकता तसं ऐकतच नव्हते, म्हणून मला आज शेड तोडावी लागली आणि यामध्ये सातत्य राहणार की अपघात टळू नये आणि गाड्यांचं जो नियोजन आहे, गाड्या ज्या या रस्त्यावरून जात आहेत, रस्ता आहे, मुख्य रस्ता पडतो आहे आणि त्या मुख्य रस्त्यावर जर हे ट्रॅफिक करत असेल तर मग हे चुकीचं आहे आणि यामध्ये सातत्य राहणार आणि रस्त्यावर आले तर ही कारवाई नेहमीप्रमाणे होत राहणार। धन्यवाद। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। इस रिपोर्ट में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।